नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण अक्षयची वाट बघत असतात. अण्णा, साई हे सर्वजण. तेव्हा आता साई हा लगेच विचारतो की काय हो चव्हाण सर, तुमचे ते अक्षय देवधर कुठे राहिले गेले? तुम्ही तर अगदी आत्तापर्यंत अक्षय देवधर यांचं खूपच कौतुक करतात, परंतु अजून इतका वेळ झाला त्यांचा काही तपास नाही. आणि तेवढ्यात आता अक्षय येतो. अक्षय आता सर्वांना बघून म्हणतो की सॉरी, मला येण्यासाठी उशीर झाला. आणि त्यावर आता साई अक्षयला म्हणतो की हे बघा, ती सामानाची लिस्ट आलेली आहे आणि त्यातील ऑलरेडी जे काही सामान आहे ते काही आपल्याकडे आहेच. अक्षय आता होला हो करत असतो. अक्षय म्हणतो की हे बघा, सामानाची जे काही यादी आहे ती मी बघितली आणि जे सामान शिल्लक आहे तर ते बरेचसे सामान हे अगदी हलक्या क्वालिटीचं आहे. म्हणजे हे बघ साई, तू सुद्धा एकदा चेक करून बघ, असे आता साईला तो बोलून जातो. तेव्हा अक्षयच्या हे लक्षात येते, तर आता अण्णाही अक्षयकडे बघत असतात. अक्षयच्या लक्षात आल्यानंतर अक्षय पुन्हा साईला म्हणतो की हे बघा, तुम्ही सुद्धा एकदा चांगलं चेक करून घ्या आणि मग मला काय आहे ते सांगा. आणि परत ती फाईल आहे तर ती साईच्या हातात देत म्हणतो की साई सर, हे बघा, यावर सही करा प्लीज. तेव्हा आता साई म्हणतो की नाही साईन मी करत नाही. तर अण्णा हसतात. अण्णा म्हणतात की कसं आहे देवधर, या संस्थेमध्ये सही करण्याचा अधिकार आहे तो फक्त आणि फक्त रमाला आहे. तर आणि तेवढ्यात रमा येते. तर अण्णा म्हणतात की रमा आलीच. आता रमा तोऱ्यातच तिथे बसते. तर अण्णा म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला एक गंमत सांगतो की अक्षय देवधर, मी आमची जी काही जाहिरात आहे तर ती बघून येथे आलात आणि त्यावेळेस सुद्धा तुम्हाला आमच्या रमालाच अप्रूव्ह केलं होतं. त्यावर आता लगेच रमा ही अक्षयला म्हणते की सह्या कुठे करायच्या आहेत. अण्णा मात्र हसत असतात आणि अक्षय लगेच आता रमाच्या हातात ती फाईल देतो. आणि तेव्हा आता ती फाईल घेतल्यानंतर आता रमा त्यावर सही करत असते आणि त्यात म्हणजे आता आरोहीने काढलेलं ते चित्र मात्र त्या रमाला दिसते. रमाला आता चित्र बघून धक्काच बसतो. त्यानंतर आता इकडे आर्था आणि आरोही या दोघींनी अक्षयचा लॅपटॉप घेतलेला असतो, परंतु आता म्हणजे हा लॅपटॉप उघडायला जातात, परंतु त्यावर आता पासवर्ड लागतो. आणि आता आर्था म्हणते की अरे यार, पासवर्ड तर लागलेला आहे, आपल्याकडे पासवर्ड नाही, मग काय करायचे. तेव्हा आता आर्थाच्या लक्षात येते. आरोही म्हणते की थांब अगं, म्हणजे मी काकाची जी काही ही बर्थडे डेट आहे ना ती टाकून बघते. म्हणून आर्था ती बर्थडे डेट टाकत असते, परंतु आता मात्र इनकरेक्ट येतो. तो पासवर्ड हा योग्य नसतो. तेव्हा आता आर्थाच्या पुन्हा लक्षात येते. ती आरोहीला म्हणते की तुझी बर्थडे डेट आपण टाकून बघूयात. आरोही म्हणते की हो हो चल बघ. तेव्हा मात्र ती बर्थडे डेट टाकतात, पण ती सुद्धा इनकरेक्ट येत असते. आर्था म्हणते की अगं ही पण येत नाही. आर्था म्हणते की थांब अगं आरोही, मी तुझं नाव टाकून बघते. आरोही म्हणते की बरं ठीक आहे. आता आरोही नाव टाकल्यानंतर तो सुद्धा इनकरेक्ट येतो. तेव्हा आता दोघीही वैतागतात. तर आरोहीच्या लक्षात येते. आरोही म्हणते की बाबाचा फक्त एकच असा पासवर्ड असू शकतो. तेव्हा लगेच आर्था विचारते की कोणता. आणि तेवढ्यात मात्र रमा हा पासवर्ड जरी टाकलेला असतो पण तरी सुद्धा येत नाही. तेव्हा आर्था म्हणते की अगं हा पण नाही. तेवढ्यात आरोहीच्या परत लक्षात येते. आरोही म्हणते की अगं सीमा आजी मला मागे म्हणली होती की बाबांनी आईसाठी एक मंगळसूत्र केलं होतं, रमा अक्षय नावायचं, त्यामुळे तू रमा अक्षय हे नाव एकदा टाकून बघ. तेव्हा आर्था रमा अक्षय हे पासवर्डचं ते नाव टाकते आणि आरोही तोपर्यंत देवाला हात जोडत असते. प्लीज बाप्पा प्लीज लॅपटॉप उघडून दे प्लीज. म्हणून आता आरोही खूपच देवाला विनवण्या करते. आणि रमा अक्षय नाव टाकल्यानंतर आता लगेच पासवर्ड हा योग्य असतो. लगेच लॅपटॉप ओपन होतो. दोघींना इतका आनंद होतो. आर्था म्हणते की हाच तो पासवर्ड आहे. तेव्हा आता इकडे दोघींना खूपच आनंद होतो. तर इकडे मात्र आता रमाने जे चित्र बघितलेलं असतं आरोहीने काढलेलं, तेव्हा आता रमा विचारते की हे चित्र तर आरोहीने काढलेलं असेल. तेव्हा अक्षय हो हो करत असतो. तर अण्णा म्हणतात की अच्छा, म्हणजे तुमच्या मुलीने हे चित्र काढले तर. तेव्हा अक्षय म्हणतो की हो. तर अण्णा लगेच ते चित्र बघायला घेतात. अण्णा ते चित्र बघतात तोपर्यंत साई आणि रमा एकमेकांकडे बघत असतात. अण्णा म्हणतात की खूपच सुंदर चित्र काढलेलं आहे आणि आरोही तुमच्या मुलीचं नाव आहे का. आणि त्यावर मात्र जे काही परी आई असं नाव असते, आरोहीने जे काही आता ते आपल्या आईचं चित्र काढलेलं असते. तेव्हा अण्णा बघतात. अण्णांच्या लक्षात येते. अण्णा लगेच अक्षयला म्हणतात की म्हणजे देवधर, हे बघा, तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या मुलीला समजावलेले नाही. तर तेव्हा रमा मात्र अगदी शांत असते. तर अण्णा परत देवधरला विचारतात काय हो देवधर, तुम्ही अजून नाही समजावले का. तर अक्षय म्हणतो की सॉरी, आणि हे बघा, मी तिला नक्की समजावण्याचा प्रयत्न खूप केलेला आहे आणि आणखीन करेल. आणि हे बघा, मी तिला स्पष्ट शब्दात हे सांगितलेलं आहे की तुला आई नाही म्हणून, तुला फक्त बाबा आहे
हे तू लक्षात घे। तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी येते। रमा लगेच अक्षयकडे बघत असते। अक्षय म्हणतो की मीच माझ्या मुलीला हे सांगितलेलं आहे की मीच तुझा बाबा आणि मीच तुझी आई आहे। तर रमाला आणखीन वाईट वाटतं। त्यानंतर आता इकडे यांनी जो लॅपटॉप खोललेला आहे तर त्यात बरेचसे फोल्डर येतात, परंतु आता जो काही फोटोचा फोल्डर आहे तर तो चेक करत असतात आणि आता तो अगदी बटन ते दाबल्यानंतर तेथे रमा हे नाव येते। तर आर्था म्हणते की मला तर असं वाटतं की तुझ्या आईचा फोटो रमा या फोल्डर मध्येच असेल। मला नक्की वाटते की हीच ती फाईल असेल। तोपर्यंत आता आरोही गणपती बाप्पाला म्हणते की प्लीज प्लीज गणपती बाप्पा एकतरी माझ्या आईचा फोटो मला बघून दे, प्लीज माझ्या आईचा चेहरा दिसून दे, मला माझ्या आईचा फोटो बघायचा आहे प्लीज। म्हणून आता ती खूप देवाची विनवणी करत असते आणि तेवढ्यात मात्र आता जी काही ती फाईल आहे ती ओपन होते आणि त्यात म्हणजे रमाचा फोटो समोर येतो। तो पावसात भिजणारा, जो पहिल्या पावसात अक्षय आणि तिने आता पहिल्या भेटीचा जो आनंद घेतलेला असतो तो फोटो रमाचा त्या लॅपटॉपमध्ये असतो। अक्षयने तो आठवण म्हणून ठेवलेला असतो आणि आता जेव्हा आर्था आणि आरोही बघतात तर त्या दोघींना एक खूप मोठा धक्का बसतो। आरोही म्हणते की ही माझी आई आहे का? त्यावर आता आर्था म्हणते की हो आरू, हीच तुझी आई आहे। आरोहीला अगदी आनंद होतो, डोळ्यातून आनंद अश्रू येतात। तेव्हा ती लगेच त्या फोटोवरून प्रेमाचा हात फिरवते आणि म्हणते की अगं परी, आईच माझी आई आहे का? आणि आता तो लॅपटॉप घेऊन आता त्या फोटोचे खूप पापे घेत असते आणि आर्थाला म्हणते की ताई हे बघ, मला माझ्या आईला भेटायचं आहे, परंतु अगं माझी आई माझ्याजवळ का राहत नसेल? आई बाबा सेपरेट का राहत असतील? त्यावर आता आर्था सांगते की अगं त्याचा आन्सर तर कुणाकडेच नाही, पण ते वेगळे राहतात म्हणजे नक्की त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल। त्यावर आता आरोही म्हणते की मग मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, तू फक्त मला माझ्या आईकडे घेऊन चल। तेव्हा आर्था म्हणते की हे बघ अगं, तुला असं नाही जाता येणार, उलट तुला त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी गुपचूप काहीतरी करावं लागेल। तेव्हा आता आरोही विचार करते आणि तो लॅपटॉपला त्या फोटो अगदी जवळ घेत म्हणते की अगं अर्थताई, कसं करणार, कसे करायचे हे सर्व? तेव्हा आता आर्था म्हणते की हे बघ, आपल्या घरात रमा काकू कुणालाच नाही आवडत आणि कोणीही तिला घरात सुद्धा नाही घेणार। त्यासाठी तुला अक्षय काकाला रमा काकूसाठी तयार करावंच लागेल। एकदा की अक्षय काकाने जर रमा काकूला घरामध्ये आणले तर कोणी काहीच बोलू शकणार नाही आणि तेवढाच दरवाजा वाजतो म्हणजे कोणीतरी आलेले आहे हे लक्षात येते। तोच लगेच आता आरोही पुन्हा बेडवर जाऊन अगदी अंगावर घेऊन झोपते आणि तोपर्यंत आर्था तो लॅपटॉप कपाटात ठेवून देते। आरोही म्हणते की अगं ते कांदे, तर आर्था म्हणते की हो तू विसरलीस आणि परत ती आरोहीच्या हातात ते कांदे देते आणि पकड पकड असं म्हणते। आता आर्था ही दरवाजा उघडत असते तर आरोही डोकावून बघते की कोण आले असेल आणि बरोबर आता ती पुन्हा अगदी आजारी असल्याचं नाटक करून झोपते। तेव्हा आता इरावती आर्थाला विचारते की काय ग, तुमचं काय सुरू होतं? तर आता आरोही एक डोळा उघडा करून बघत असते। तेव्हा आता विचारते इरावती की आजारी आहे का? तर आर्था म्हणते की हो। तर इरावती सनकने एक आर्थाच्या कानामागे देते तर आरोही खूप घाबरते। तेव्हा आता मालविका म्हणते की अगं बच्चा, तू का खोटं बोललीस, सांग ना ताईला। तेव्हा आता आरोही ओरडते की का तू ताईला मारलंस ग? तेव्हा इरावती तिच्यावर सुद्धा ओरडते की तू सुद्धा गप्प बस, का मारलंस तुला माहिती नाही का? का तुम्ही असं केलंस? तर आरोही लगेच उठून बसते। आरोही उठून उभी राहते आणि म्हणते की हे बघ, तिची काही चूक नाही, मीच तिला म्हणाले होते कारण माझी आई। आता आरोही सांगायला लागणार तोच लगेच आर्था म्हणते की आरो नाही, सांगायचं नाही असे खुणावते। तेव्हा इरावती रागाने विचारते की हे सर्व काय चालू आहे? तर तेव्हा आता म्हणजे आरोही आहे ती म्हणते की मला जाऊन दे आणि बेडवरून ती खाली उतरून जायला निघते, परंतु इरावती तिच्या हाताला धरते आणि तिला अगदी म्हणते की येथे शांत उभं राहायचं। काय ग, कुठे जायचं आहे तुला, काय चाललं तुझं? म्हणून आता इरावती त्या आरोहीवर खूप ओरडते आणि तू सुद्धा आता खोटं बोलायला लागलीस, बाबाला सांगू की काय चालले ते? आणि परत आता आरोहीच्या कानामागे द्यायला हात वर करते आणि विचारते की तुमच्या सर्वांचं काय सुरू आहे? तर आर्था म्हणते की काही नाही, आम्ही फक्त खेळत होतो। तेव्हा आता इरावती रागाने आता आर्था समोर येते आणि तिच्या गालगुच्छ धरते, तिचं तोंड धरून अगदी त्याला ओरखड्या ओरडत असते आणि म्हणते की या तोंडाने तू खोटं बोलतेस ना, जोपर्यंत तुम्ही खरं सांगत नाही तोपर्यंत मी तुम्हाला नाही सोडणार, कळते ना आर्था तुला? म्हणून आता इरावती आर्थाला खूप त्रास देत असते। तेव्हा मात्र आता आरोही ओरडत असते की सोड तिला, तू ताईला का त्रास देते? तेव्हा आता इरावती म्हणते की जर तू शहाणपणा केलास तर तुला सुद्धा मी असा त्रास देईल आणि मी नाही, तुला बाबा मात्र पनिश करणार आहे कारण मी बाबाला सांगणार आहे की तू काय वागतेस ते। म्हणून इरावती आता अर्थाचा कान पकडून आता तिला बाहेर घेऊन जाते। तेव्हा आता मालविका आरोहीला म्हणते की बाळा तू आराम करतेस? तर आरोही म्हणते की नाही, तुम्ही जा बरं। तेव्हा मालविका म्हणते की अगं तू का असं करतेस? अगं मी तुझी केअर आहे ना,
मग तू माझं ऐक आणि हे बघ मी तुला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. तेव्हा आता आरोही खूप ओरडते. आरोही म्हणते की हे बघा मला तुमच्याशी नाही बोलायचं, तुम्ही जा बरं. म्हणून मालविका आता रागाने निघून जाते. तर आरोही बिचारी खूप रडत असते आणि म्हणते की अगं पर्यायी मला तुला भेटायचं आहे आणि मला अगदी तुला मिठी मारायची आहे. म्हणून आरोहीला खूप आता आईची आठवण येत असते आणि जोरात ती आई असा आवाज देते आणि इकडे रमाला तो आवाज तिच्या कानापर्यंत येतो. तेव्हा आता रमा ही मागे वळून बघते. आता रमा ही मॅडम बरोबर बोलत असते आणि आता ती आवाज ऐकल्यानंतर म्हणते की आरोही. तेव्हा आता रमा इकडे तिकडे बघत असते आणि तेथील आता ज्या रमा बरोबर मॅडम बोलत आहे तर त्या विचारतात की काय झालं रमा मॅडम, तुम्ही का असं बघतात. तेव्हा आता रमा म्हणते की मला तर असं वाटलं होतं की आरोहीने मला आवाज दिला म्हणून, आणि तुम्हाला ऐकू आले का असे विचारतात. तेव्हा आता दुसऱ्या मॅडम म्हणतात की पण आरोही आज तर स्कूलमध्येच आलेली नाही. तेव्हा रमा विचारते की आली नाही आणि का आली नाही. तर मॅडम सांगतात की ती आली नाही याचं कारण नाही कळाले, परंतु तिच्या बाबांचा मला मेसेज आलेला आहे पॅरेंट ग्रुपवर की ती स्कूलला आज येणार नाही म्हणून. आणि तेवढ्यात रमाच्या मागून मात्र आता एक जो माणूस आहे तर तो 2 पोती घेऊन जात असतो, परंतु त्याच्या हातातून ती पोती खाली पडणार तोच तेथे अक्षय येतो आणि अक्षय ती पोती धरतो आणि त्या माणसाला मदत करत तो आतमध्ये घेऊन जातो. तर रमा आता ही विचार करत असते की आरोही आज का आली नसेल आणि नक्की काय झालं असेल. ते चित्र सुद्धा तिने यांच्याकडेच पाठवून दिलं होतं आणि आरोही आजारी तर नसेल ना, म्हणून आता रमाला आरोहीची खूप काळजी लागते. आता मात्र रमाला चक्कर येत असते. रमा खाली पडणार तोच लगेच आता बाकीच्या मॅडम आहे तर त्या रमाला धरतात. तेव्हा मात्र आता त्या दुसऱ्या मॅडम विचारतात की अहो मॅडम काय होतं, तुम्ही ओके तर आहात ना. तेव्हा आता रमा म्हणते की हो मी ओके आहे. आणि तेवढ्यात आता रमासाठी पाणी आणण्यासाठी सांगितलं जातं आणि रमाला विचारतात की तुम्ही बरे आहात ना. तेव्हा आता रमा म्हणते की हो ठीक आहे मी बरी आहे आता. आणि त्या दुसऱ्या मॅडम आता पाणी आणून देतात. तर रमा त्यांना अगदी पाणी पीत थँक्यू म्हणते आणि थोडंसं गरगरल्यासारखं झाले आहे असं आता म्हणत असते. तेव्हा मात्र आता समोरून अक्षय येताना दिसतो. तेव्हा आता अक्षयला बघून रमा ही अक्षयकडे बघत असते. तर दुसऱ्या मॅडम विचारतात की काय हो मॅडम तुम्ही ओके तर आहात ना. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघते आणि त्या मॅडमला म्हणते की हो मला बरं वाटतं आता. आणि रमा त्या दुसऱ्या मॅडमला म्हणतात की तुम्ही पुढे व्हा मी आलेच तोपर्यंत. तेव्हा मात्र आता रमा ही त्या मॅडमला काढून देते आणि अक्षयकडे बघत असते कारण तिला आरोहीची काळजी लागलेली असते की आरोहीला नक्की काय झालं असेल, ती बरी तर असेल ना. तेव्हा मात्र आता अक्षय हा रमाजवळ येतो आणि म्हणतो की ओ आर.के मॅडम, अहो ती माझी बॉटल आहे, मी तोंड लावून त्या बॉटलने पाणी पिलं होतं, माझं उष्ट पाणी आहे ते. रमाला तेच पाणी आता या मॅडमने आणून दिलेलं असतं कारण रमाला अगदी पाण्याची गरज असते म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की सॉरी आणि मी ते परत ती आता अक्षयला म्हणते की मी तुम्हाला सॉरी का म्हणते आणि काय हो तुम्ही विसरलात का, या अगोदर मी खूप वेळा तुमचा जो काही उष्टा चहा आहे तर तो पिलेले आहे. आणि ती बॉटल आता अक्षयच्या हातात देते आणि विचारते की आरोही आज शाळेत का आली नाही, काय झालं, तिला बरं वाटत नाही का. तर अक्षय म्हणतो तुम्हाला काय हे नसत्या चौकशा करायच्या आहे, तुमचा काय संबंध आहे. या अगोदर सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की ती माझी मुलगी आहे आणि मी तिला वाढवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका. तुम्ही तिला अगदी लहान असताना सोडून आलात का, त्यावर मी तिची काळजी घेतली, तुम्ही एक क्षणभर सुद्धा तिची काळजी घेतलेली नाही, त्यामुळे तुम्ही कशाला तिचा विचार करतात. तुम्ही तिची काळजी करू सुद्धा नका आणि ते खोटं नाटक दाखवू सुद्धा नका की तुम्हाला तिची काळजी आहे म्हणून. गोष्ट लक्षात ठेवायचं, मी आरोहीची काळजी घेतलेली आहे, ते पण लहानपणापासून. मी तिला लहानपणापासून वाढवले, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि तेवढ्यात तेथे अण्णा येतात. अण्णा हे रमाला आवाज देतात. अण्णा म्हणतात की अगं रमा तू इथे आहेस का, मी तर अख्खी शाळा शोधून काढली. अगं मी पिऊनला सुद्धा पाठवले तुला शोधायला. आणि काय ग रमा तुला घरी नाही जायचं का, अगं तुझा साखरपुडा आहे आज, तुला तयारी नाही करायची का. तेव्हा आता अण्णा हे अक्षयला म्हणतात की देवधर आहो हे बघा तुम्ही केटरिंग जे कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते त्यामुळे तर येतालच, पण तुम्ही सुद्धा किचन मध्ये बसून राहू नका, तुम्हाला सुद्धा अगदी आग्रहाचं माझं हे आमंत्रण आहे. आज आमच्या रमाचा साखरपुडा आहे, त्यामुळे सगळ्या स्टाफला मी सगळ्या स्टाफला आमंत्रण दिलेलं आहे आणि फॉर्मली म्हणजे आज मी स्वतः तुम्हाला आमंत्रण करतो. तेव्हा आता अण्णा ही रमाला विचारतात की अगं तू त्यांना आमंत्रण का दिलं नाहीस, आणि तू जर त्यांना आमंत्रण दिलं नाही तर कदाचित ते येणार नाही बर का. आणि हे बघा देवदार तुम्ही तुमच्या लेकीला घेऊन या, आणि काय तिचं ते नाव आरोही ना, तुम्ही आरोहीला नक्की घेऊन या.
या. आणि अण्णा हे रमाला म्हणतात की चल तोपर्यंत मी गाडीमध्ये बसतो, तुम्ही लवकर ये, तू लवकर ये. आणि देवधर यांना म्हणतो की तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या आणि तुमच्या लेकीला नक्की आठवणीने घेऊन या. आणि अण्णा आता पुढे जातात तर आता रमा ही अक्षयला म्हणते की मिस्टर देवधर तुम्ही नक्की माझ्या साखरपुड्याला या बर का. तेव्हा आता अक्षय हसतो. अक्षय म्हणतो की काय दुर्दैव आहे माझं, म्हणजे शेफ झाल्याचा पश्चाताप. अजूनपर्यंत पश्चाताप झालेला नव्हता परंतु आता मला होतोय, कारण इतका पश्चाताप होतोय मला की उगाच मी हा शेफ झालो म्हणून. आणि हेच बघा की इतकं माझं दुर्दैव आहे की तुमच्या साखरपुड्याचं कॉन्ट्रॅक्टच मला शेफ म्हणून घ्यावं लागतं. तुमच्या साखरपुड्याचा स्वयंपाक तर मी करतोय, अवघड आहे. आणि हे बघा मी तुमच्या साखरपुड्याला नाही येणार कारण मला अजून खूप वेळ लागणार आहे. परंतु हे बघा तुम्ही काळजी करू नका, तुमच्या कार्यक्रमाचा हा बेरंग नाही होणार. मी सगळी सोय केलेली आहे, मी माणसं कामाला लावलेली आहेत. आणि तेवढ्यात आता रमा ही वळून अगदी पुढे जायला निघते परंतु तिचा पदर वाऱ्याने आता अक्षयच्या हातातील त्या दोऱ्यामध्ये गुंततो. तेव्हा अक्षय आणि रमा दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि रमा सुद्धा वळूवळू अक्षयकडे बघत असते. तेव्हा आता अक्षयला अगदी एक जुनी आठवण होते आणि रमा सुद्धा आता अक्षयकडे बघत असते. आणि तेवढ्यात आता अक्षय अलगत असा रमाचा तो पदर काढतो आणि रमा सुद्धा तेथून निघून जाते. अक्षयला खूप वाईट वाटत असतं पण तरी सुद्धा तो रमाला दाखवत नसतो. त्यानंतर आता दोघेही निघून जातात. तर आता घरी आल्यानंतर आता इरावती आणि मालविका आरोही आणि अर्थाबद्दल आता सगळं काही अक्षयला सांगून देते. तर आता हे दोघी खाली मान घालून उभे असतात कारण मालविका आणि इरावतीने अगोदरच यांच्याबद्दल अक्षयला सर्व काही अगदी खोटं सांगितलेलं असतं. म्हणून अक्षय आता आरोही आणि अर्थ या दोघींना विचारत असतं की मी तुम्हाला काय विचारतोय, मी तुम्हाला काय प्रश्न विचारतो की तुम्ही असं का वागलात, तुम्ही का खोटं बोललात आणि का हे सर्व नाटक केलं आजारी असल्याचं. आरोही आणि अर्था खाली मान घालून अगदी उभ्या असतात. आता मात्र त्या दोघी काही उत्तर देत नसतात. तेव्हा आता अक्षय दोघींना सुद्धा म्हणतो की काय ग, का खोटं बोललास. आता अक्षय खूप भडकलेला असतो. आता अक्षय इतका विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण दोघी काही उत्तर देत नसतात, शांत असतात. आणि तेवढ्यात आता अक्षय आरोहीवर खूप ओरडतो. तर अर्था लगेच रडतच म्हणते की सॉरी काका, ही सगळी माझी चूक आहे, तर मी असं वागायला नको होतं. तर आरोही अर्थाकडे बघत असते. तोच लगेच इरावती म्हणते की घ्या. तेव्हा आता लगेच आरोही रडत म्हणते की नाही बाबा, मीच अर्थाताईला सांगितलं होतं असं करायला, कारण मला तुझ्या लॅपटॉप मधून आईचा फोटो बघायचा होता, जो फोटो तुझ्या लॅपटॉप मध्ये आहे. आता हे ऐकल्यानंतर अक्षयला धक्का बसतो आणि इरावतीला सुद्धा. इरावती आणि आता मालविका एकमेकीकडे बघत असतात. तर आता आरोही म्हणते की जो फोटो आईचा आहे तो लॅपटॉप मध्ये आहे, मला हे कळलेलं आहे. तर त्या लॅपटॉप मध्ये माझी आई आहे, तिचा फोटो आहे. तेव्हा आता अक्षयला इतका धक्का बसलेला असतो कारण आता आईचा फोटो जर आईने बघितला असेल आरोहीने तर मात्र अवघड होईल. कारण आता आर.के. मॅडमच ही आता आरोहीची आई आहे हे समजल्यानंतर मात्र आता अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. अक्षय म्हणतो की आता अवघड आहे, नक्की आता हे काय होईल. अक्षय एकदम असा स्तब्ध होतो. त्याला आता काही तोंडातून शब्द निघत नसतो. तो जागीच आता खुर्चीवर बसतो. तेव्हा मालविका लगेच आता अक्षयच्या जवळ जाते आणि अक्षयला सावरते. आता ती अक्षयवरतीचं खूप प्रेम आहे असं दाखवण्याचं नाटक करत असते. तेव्हा इरावती लगेच येते आणि अर्थाला अगदी पुन्हा एकदा एक चापट मारते आणि म्हणते की ह्या अर्थाने ह्या आरोहीच्या अगदी डोक्यात हे भरवलेलं आहे. तर अगं शहाणी आणि शांत म्हणताना तू तर ह्या आरोहीला काय शिकवायला लागलीस ग. आणि आता इरावती त्या दोघींना खूपच ओरडते की अगं शाळेत जायचं नाही, लॅपटॉप उचकून बघायचे, फक्त नाटकं करत असतात. तेव्हा आता इरावती आता अर्थाला खूप रागवत असते. तर आरोही रडतच म्हणते की आजी हे बघ, तू प्लीज तिला रागवू नकोस ग. तर इरावती आरोहीवर चिडते आणि तू गब्बस असं म्हणते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आत्या तू शांत हो. तर इरावती म्हणते की घ्या तुमचं तुम्ही बघा. तेव्हा आता अक्षय आरोहीला म्हणतो की यापुढे मात्र हा विषय काढायचा नाही, ऐकू आले का मी तुला काय बोलतो. परंतु आरोही ऐकायला तयार नसते. आरोही रडत म्हणते की हे बघ बाबा, मला आत्ताच्या आत्ता माझ्या आईला भेटायचं आहे, तू माझ्यापासून एवढ्या दिवस का लपवलंस हे सत्य. तेव्हा मात्र आता अक्षयला काय उत्तर द्यावं हे काही समजत नव्हते. तेव्हा आता मालविका म्हणते की अगं बाळा, हे बघ तुझी आई चांगली नव्हती, ती तुझ्या बाबांना तिने खूप त्रास दिलेला आहे हे तुला का कळत नाही ग. आता आरोही अगदी मालविकावर ओरडते आणि विचारते की काय ग, तू होतीस का हे सर्व बघण्यासाठी. तेव्हा मात्र आता अक्षय आरूला म्हणतो की आरू तू मोठ्यांशी असं बोलायचं नाही बाळा. तेव्हा आता आरोही रागवते. आरोही म्हणते की मग ती कशाला माझ्या आईबद्दल असं बोलतेस. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बास कर आरू,
आरोही म्हणते की हे बघ बाबा, मला माझ्या आईबद्दल कोणी जर असे बोलले तर ते मला नाही आवडत. आणि आरोही आता अक्षयचा हात धरते आणि म्हणते की बाबा हे बघ, प्लीज एकदा समोरासमोर बसून तुम्ही एकमेकांशी बोला. तुमच्यामध्ये काय झालेलं आहे तर ते एकमेकांना सांगा, तुमच्यातील वाद मिटवा. प्लीज बाबा, माझ्यासाठी प्लीज तू आईशी एकदा बोल ना. अरे माझा विचार कर, मला आई बाबा दोघेही हवे आहेत. एकदा तुमच्यामध्ये जे काही झालेलं आहे तर ते एकमेकांशी बोला. आणि सगळं काही अगदी झालेलं आहे ते विसरून जा आणि एकत्र या. तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की घ्या, बघा कशी डोक्यावर बसली. आणि अजून तुम्ही मुलांचंच ऐकत राहा, डोक्यावर घेऊन बसा त्यांना. आणि अजून तुम्हाला काय सल्ले हवे आहेत तर ते तुमच्या मुलांकडून घेत राहा. म्हणून अक्षयला आता इरावती खूप बोलत असते. आता ही आरोही ह्या दोघांना एकत्र तर आणणार नाही ना, याचं टेन्शन इरावतीला फारसं आलेलं असतं. आणि आता इरावती परत अक्षयला विचारते की अक्षय, बघितलंस का हे सर्व काय सुरू आहे. तेव्हा आता अक्षयला फारसं टेन्शन येते. अक्षयला नक्की काय करू आणि काय नाही हे सुचत नाही. आणि आरोही बिचारी आता रडतच ह्या इरावतीकडे रागाने बघत असते. तेव्हा आता इरावती परत म्हणते की ज्या बाईने, आणि परत म्हणते की आपण कधी ह्या मुलांसमोर कधी ह्या विषयावर बोललो नव्हतो. आणि रडण्याचं नाटक करते की ह्या मुलांसमोर आपण कधीही व्यक्त झालो नव्हतो आणि ह्या मुलांना काही माहिती नाही, परंतु त्या बाईमुळे मात्र आपल्या घराला किती आणि काय काय त्रास झाला हे यांना कुठे माहिती. सीमाची अशी अवस्था झालेली आहे, आईची सुद्धा तशी अवस्था झालेली आहे. तेव्हा आता आरोही आणि आर्ता ह्या इरावतीकडे रागाने बघत असतात. तर इरावती आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की मला अमेरिकेला न जाता इथे येऊन यांच्यासाठी राहावं लागलं, सगळं काही सोडून द्यावे लागले. मला इथे राहण्याचा विषय सुद्धा नव्हता. आणि हे बघ अक्षय, हे जर असंच चालत राहणार असेल तर मला हे सर्व नाही चालणार. आणि मी तुला हे सांगते की हे बघ, तुला त्या बाईला आणायचं असेल तर तू आणू शकतो, ती तुझी मर्जी असेल. आणि ती बाई जर परत येथे येणार असेल तर मी अमेरिकेला परत जाणार आहे. म्हणून आता इरावती अक्षयने त्या बाईला म्हणजे रमाला इथे आणू नये यासाठी भरपूर नाटक करत असते. तर अक्षय म्हणतो की हे बघ आत्या, तू शांत हो बरं अगोदर. तेव्हा आता इरावती तिला खूप त्रास आहे असं दाखवते आणि परत खाली बसते. तर अक्षय म्हणतो की हे बघ आत्या, तू शांत हो. आणि आरूवर ओरडतो, आरू तू बघतेस ना, तुमच्यामुळे आत्याला खूप त्रास होतोय, त्यामुळे आरू तू मला प्रॉमिस कर की यापुढे तू हा विषय कधीही काढणार नाही म्हणून. अक्षय ऐकायला तयार नसतो. तर आरू म्हणते की हे बघ, मला आईला भेटायचं आहे. अक्षय म्हणतो की नाही, तू मला प्रॉमिस कर की यापुढे तू तिला नाही भेटणार म्हणून. आता आरोही आता अक्षयकडे बघत असते आणि अक्षयने तिच्यासमोर प्रॉमिस देण्यासाठी हात धरलेला असतो. आणि इरावती आता नक्की ही आरोही काय असं प्रॉमिस देते हे बघत असते. आणि ती नक्की ह्या रमाला भेटणार नाही असं प्रॉमिस मात्र अक्षयला जर दिले तर इरावतीचं टेन्शन कमी होईल असे इरावतीला वाटत असते. तेव्हा आता अक्षय आपला हात पुढे धरून उभा असतो. आरोहीला आता नक्की काय करावं हे काही सुचत नसते. ती फक्त अक्षयकडे पाहत असते. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शेवटी आरोही अक्षयच्या हातावर हात ठेवते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू लक्षात ठेव, तू मला प्रॉमिस केलेला आहे की तू आईकडे नाही जाणार. तेव्हा मात्र आता आरोही विचार करत असते की माझ्याकडे ना तिचा नंबर आहे आणि ना ऍड्रेस आहे, आता मी आईकडे कशी जाणार आहे याचा ती विचार करत असते. त्यानंतर मात्र साई हा रमाला म्हणत असतो, तुम्हाला परत एकदा विचारतो की तुम्ही खरंच मनापासून तयार आहात का, अक्षयचा आणि तुमचा संबंध परत आलेला आहे. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा साई, अक्षय आणि माझा संबंध फक्त आणि फक्त ऑफिस पुरता आहे. तेव्हा आता रमा ही तिकडे भेटायला येतेच आणि ती आता ऑचमन काकांच्या मोबाईलवरून रमाला फोन लावते आणि म्हणते की हॅलो आई, मी तुला भेटायला आलेले आहे. तेव्हा आता रमा फोन घेते आणि आरोही असं म्हणते. साई आता समोर असतो. तर आता आरोही म्हणते की हॅलो आई आई, आणि रमाच्या हातातून आता मोबाईल अगदी खाली पडतो. तेव्हा आता इकडे अक्षय हा पार्थला विचारत असतो की आरू कुठे आहे आणि तुला अंदाज आहे की ती आता कुठे गेली असेल. तेव्हा आता पार्थ म्हणतो की आपल्या शाळेचे ते मॅडम आहे ना, आरके मॅडम, तर त्यांचा नंबर ती सर्च करायला सांगत होती. तेव्हा आता अक्षयच्या लक्षात येते की म्हणजे आरोही रमाकडे गेली तर. तेव्हा आता अक्षयचं प्रॉमिस मोडून आता आरोही रमाकडे गेलेली आहे हे कळताच अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.